नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता बऱ्याच ठिकाणी सोयाबीन हे 30-35 दिवसाचं झालं आहे आणि जस्ट फुलावर आला आहे किंवा येत आहे. अशाच एका प्लॉट मध्ये आपण उभे आहोत. तर आता शेतकऱ्यांचे फोन येतात की आता 35-40 दिवसाचं सोयाबीन आहे, बऱ्यापैकी आहे, काय करायचं. तर या सोयाबीनचे जे प्रॉब्लेम आहेत ते मी थोडेसे तुमच्याशी डिस्कस करतो. तर हे फुलावर जे सोयाबीन येत आहे त्याला जास्त फुलं लागली पाहिजे. त्यासाठी एक तुम्हाला फॉलीबुस्टर, वसंत बायोटेकचं फॉलीबुस्टर पंपाला 20 मिली हे फवारणीत असलं पाहिजे. नंतर काही ठिकाणी सोयाबीनवर चक्री भुंगा असू शकतो. आता याच सोयाबीन मध्ये जर बारकाईनं पाहिलं तर बंधूंनो, हे एक झाड मी उपटलंय. हे बघा आता, हे जे दोन कट दिसत आहेत हे चक्री भुंग्याचे कट आहेत. म्हणजे चक्री भुंग्याच्या मादीनं यामध्ये अंडी टाकली आहेत. हा शेंडा वाळला आहे. म्हणजे इथं जिथे कट आहे तिथे गर्डलिंग झालं, अन्न प्रवाह वरच्या दिशेनं गेला नाही, हे पान सुकलं आहे. तर तुम्ही तुमच्या शेतात निरीक्षण करा. बघा, हे अशा प्रकारे तुम्हाला जर झाडाचं कुठलं पान सुकलेलं दिसत असेल, शेंडा सुकलेला दिसत असेल आणि पानाच्या देठावर किंवा शेंड्यावर अशा प्रकारची दोन कट असतील तर यामध्ये चक्री भुंग्याच्या मादीनं अंडी टाकली आहेत. खोडामध्ये आता ती लहान अळी वाढत असेल कदाचित आणि पुढे चालून मग हे सोयाबीन पिवळं पडेल. हे प्रातिनिधिक स्वरूपाचं एक झाड आपल्याला दिसलं म्हणजे या प्लॉट मध्ये अशी अनेक झाडं असू शकतात. यासाठी आता तुम्ही जी फॉलीबुस्टरची फवारणी घेणार आहात त्या फवारणीमध्ये तुम्हाला एक चांगलं अळीचं औषध टाकायचं आहे. वसंत बायोटेकचं टार्गेट टाकता येते पंपाला 20 मिली किंवा कुठलंही एक चांगलं अळीचं औषध टाका. म्हणजे चक्री भुंगा हा या स्टेजला कंट्रोल होईल. तुम्ही जर कंट्रोल नाही केला तर पुढे चालून मग तुम्हाला सोयाबीन कुठे कुठे पिवळं पडलेलं दिसेल आणि मग तुमचा गैरसमज होऊ शकतो की आपल्या सोयाबीनवर व्हायरस आला आहे का. तर चक्री भुंग्याचं नियोजन करा. नंतर आणखी पाऊस या ठिकाणी जास्त झाला आहे. आज सोयाबीन खूप चांगला आहे, परंतु यावर पुढे बुरशीचा अटॅक होऊ शकतो, बुरशीजन्य रोगाचा यावर अटॅक होऊ शकतो. त्यामुळे याच फवारणीत तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक टाकावं लागेल. म्हणजे बघा बंधूंनो, आता यावेळी जे नियोजन करायचं आहे ते फुलं जास्त लागण्यासाठी फॉलीबुस्टर, चक्री भुंग्याच्या नियोजनासाठी तुम्हाला एक चांगलं अळीचं औषध आणि एक चांगलं बुरशीनाशक, अशी जर तुम्ही संयुक्त फवारणी केली तर या सोयाबीनला तुम्ही पुढच्या धोक्यापासून वाचवाल, तुमचं उत्पन्न चांगलं येईल. तर बंधूंनो, आपल्या शेतात जा, पिकाचं निरीक्षण करा. आमचा नंबर असतो, तिथे फोन करा किंवा आमच्या साईटवर तुम्ही कॉमेंट करा, आम्ही त्याची उत्तरं देऊ. बंधूंनो, थोडीशी वैज्ञानिक शेती करा, अधिक उत्पन्न घ्या. धन्यवाद.